हाय गाईज! तर यार Instaला माझ्या ब्लॉगला जशी व्ह्यूज येताय ना, लिटरली मला आता असं फील होतंय आणि थोडाफार रिग्रेट होतोय, की इफ मी डे 1 पासनं स्टार्ट केलं असतं टाकणं, तर आज मी कुठे असते यार? पण होप सो लवकरच मला खूप सारं प्रेम भेटेल YouTube आणि Insta दोघा साइडकडनं. बरं, तर मग सकाळी आवरून मी क्लासला गेलेले आणि कालचा कन्सील बेस्ड मेकअपचा डेमो झाल्यानंतर आज मॅम शिकवणार होत्या आय लॅशेस अँड देअर टाइप्स. त्यानंतर मॅम आय शेप्स बद्दल पण सांगत होत्या आणि तुम्हाला माहिती आहे का, आल्मंड शेप असतो आईज आणि तो एक आयडियल शेप आहे आणि त्या टाईम सर्व माझ्याकडे बघत होते आणि आता मला ही एक गोष्ट माहिती होती, की सर्वांना म्हणजे बरेचदा मला अशी कॉम्प्लिमेंट आलेली, की "तुझी आईज सुंदर आहे." पण मला हे नव्हतं माहिती, की माझ्या आईजचा शेप आल्मंड शेप. बरं, तर सेशन संपल्यानंतर आम्हाला जेवण वगैरे करायचं होतं. त्यानंतर इथे तुम्ही बघताय यार ही ही चीज माहिती आहे तुम्हाला किती नॉस्टॅल्जिया आहे. मला याला प्रॉपर काय म्हणता येईल ते नाही सांगता येईल, पण याच्यामध्ये खूप सारे शेड्स असतात आणि आपण टिकली लावू शकतो त्याच्याने. बरं, तर घरी येताना मी पेटीस आणला होता आणि तुम्ही पण माझ्यामधले रेअर आहात का, की ज्यांना केचअप नाही आवडत यार. म्हणजे मला ना केचप असा ओकेजनली आवडतो. काहीतरी क्वचित आयटम मला त्याच्यासोबत खाताना आवडतात. बाकी वेळेस मी त्याला असंच वेस्ट जाऊ देते. बरं, तर इव्हनिंगला क्लिनिकला आलेले मी आणि इथे मी मॅमसोबत काम करत होते. बट हा मुलगा आहे ना क्लिनिकच्या शेजारी असतो. खूप क्यूट आहे यार. तो माझी वाट बघत होता, की दीदी फ्री झाल्यानंतर आम्ही गेम खेळूयात म्हणून. सो आम्ही गेम खेळत बसतो. मला कधी-कधी ते समजतच नाही, की लहान मुलांसोबत मी पण लहान होऊन जाते म्हणून. अच्छा, तर घरी आल्यानंतर कामं वगैरे होते, ते करत बसलेले मी. सो या दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.